रतन टाटांचा विश्वासू शांतनू नायडू सध्या काय करू? शांतनू नायडू यांचे अनुभव आणि पाश्चात्य शिक्षण, एक सामाजिक जबाबदारी उद्यमशीलतेचा प्रवास, टाटा मोटर्समध्ये शांतनू नायडूची नवी भूमिका. रतन टाटा यांचा विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे शांतनू नायडू यांना टाटा ग्रुपने मोठी जबाबदारी दिली आहे. आता ते टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजर आणि स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांची या नव्या भूमिकेबद्दल त्यांनी 5 फेब्रुवारी 2025 रोजी लिंक्डइनवर पोस्ट शेअर केली, ज्यात त्यांनी त्यांच्या आनंदाचा आणि अभिमानाचा इन्क्लाब व्यक्त केला. शांतनू नायडू यांचे शिक्षण अत्यंत उत्कृष्ट आहे. त्यांनी 2014 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अभियांत्रिकीच्या क्षेत्रात पदवी घेतली. त्यानंतर 2016 कॉर्नेल विद्यापीठातून MBA पूर्ण केले. हे शिक्षण त्यांना अत्याधुनिक व्यवस्थापन, स्ट्रॅटेजी आणि ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीसाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान प्रदान करण्यास मदत करणारे ठरले. शांतनू नायडू आणि रतन टाटा यांची मैत्री जास्त कधीपासून चर्चा काय झाली नाही. 2018 शांतनू नायडू यांनी रतन टाटा यांचे सहाय्यक म्हणून काम सुरू केले. रतन टाटा आणि शांतनू यांचं नोकरीच्या बाहेरील नातं देखील एक आगळ्या ओळखीचं आहे. शांतनू यांना रतन टाटांपासून केवळ कामाची शिकवण मिळाली नाही, तर त्यांच्याशी एक गहरी मैत्री देखील झाली. काही काळापूर्वी रतन टाटा यांनी शांतनू सोबत आपला वाढदिवस साजरा केला होता, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या खास क्षणाची आठवण म्हणजे टाटा परिवाराच्या आतल्या नात्यांची खरी ओळख. शांतनू नायडू यांच्या रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या श्वानांच्या संरक्षणासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे. एक कार्यवाही सुरू केली होती, जिथे रस्त्यांवरील श्वानांना वाहनांच्या धडकीपासून वाचवण्यासाठी उपाययोजना केली. हे त्याचे सामाजिक संवेदनशीलतेचे आणि जिवंत जंतू संरक्षणाच्या कडेच एक उदाहरण होते. रतन टाटा यांच्या लक्षात हे आले आणि त्यांनी शांतनूच्या या कार्याचे कौतुक केले. त्यानंतर रतन टाटा आणि शांतनू यांच्यातील मैत्री आणखी घट्ट झाली.